कमवा रे, विनंती माझी. पैशाला लय किंमत आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गुरीच भेटत पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉलाईन, सिक्स पॅक, हँडसम, किती गुड नेचर असलं, किती चांगला स्वभाव असला, पण खिशात दमडी नसली ना, छापऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, होय म्हण की, होय म्हण तू तरी, होय म्हण हुदी माझं बी, होय म्हण. काय रे त्या पोराची त्या पोरानं टिंगल केल्यावर तिनं जर त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली असती, तो कावळा शिवेपर्यंत परत पोरीच्या नाही लागला नसता. त्याला आधार कोणाचा आहे? याला मुलगी जबाबदार आहे ना. बाई तुला मोबाईल त्याच्याकडून घ्यायला गोड लागलं, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडायला गोड लागलं, आता का भुकती तू? त्याला मुलगा दोषी असं नाही, जेवढे पोराचे फटके दिले तेवढे हिच्या द्यायला पाहिजे. हिला समजत नाही का? आणि हिला सगळं खतपाणी तिच्या आईचं आहे. आईला माहित नाही का तुझ्या मुलीकडे 10,000चा मोबाईल कुठून आला? कधी रेत का तुम्ही? समजत नाही का तुम्हाला? आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोट आहे. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, 3-3 सिम आहेत त्याच्या मोबाईलमध्ये. तिच्या ब्युटी पार्लरचा मेकअपचा खर्च किती आहे? आपली मुलगी कशी वागते? तिची आई कुठं पारायणाला बसली का? डायरेक्ट लक्ष्मी पूजन हेच समजा. सासूच लक्ष्मी आपली म्हणा, आणि डायरेक्ट म्हातारीला आत्याबाई फित्याबाई म्हणायचं तसलं सोडून द्या. आत्याबाई का आत्याबा, किती वळा नाही हो. सरळ आई म्हणा ना म्हातारीला, डायरेक्ट आजपासून डायरेक्ट म्हणायचं म्हातारीला, आई आई तुम्ही माझी आत्याबाई नाही तर माझी आई आई, धरू का तुमचं पायी? म्हातारी म्हणून हिने माऊलीचं ध्यानात ठेवलं का काय? आई तुम्ही माझी आई आहात. आई मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. आणि मग म्हातारी म्हणली, बया दुसऱ्याचं लेकरू आलं, माझ्या मालका माझ्या सासऱ्याला बापासारखं प्रेम करतं, लेकराला जीव लावतं, आणि किती चांगला संसार करतात, मग तू कशाला चापत्या करते? हो की बाजूला बसलीच म्हातारी. आता दोराने डोळं लाल झालं, पण स्वयंपाक म्हातारीनेच केला एका शब्दात पावर आई. अरे मेरे पागलों, इंसान की लाश को हाथ लगाते हो तो नहाते हो, पर बेजुबान जीव को मारकर बड़े चाव से खाते हो. छोड़ देते हो भोजन जिसमें एक बाल है, फिर क्यों खाते हो अंडा जिसमें एक माँ का लाल है.